Hello students, welcome to Chate Group of Education. Myself Ajit Ratwar, Faculty of Physics. In today's lecture, we discuss about acceleration due to gravity. As you know, what is meant by acceleration? The acceleration is the rate of change of velocity. When we held a certain object at a certain height and freely fall it, then what happens? As the object goes towards the earth, its velocity increases, and that increase in velocity with respect to time is known as acceleration. ओके, जसे की आपल्याला माहित आहे की एखाद्या सर्टन हाईटवर आपण ऑब्जेक्ट धरला आणि तो ऑब्जेक्ट आपण फ्रीली फॉल केला. आता फ्रीली फॉल म्हणजे काय, तर तो ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट झाला पाहिजे, बाकी कोणताही फोर्स एक्झर्ट नाही झाला पाहिजे. आणि त्या केसमध्ये तो ऑब्जेक्ट ज्यावेळी अर्थकडे जात असतो त्यावेळी त्याची वेलोसिटी काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. अँड दॅट इन्क्रीज इन वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नोन एज acceleration due to gravity. Okay, as you know, according to the Newton's law, we know the sphere, there are two spheres having mass m and m which are separated by distance r. जसं की तुम्हाला न्यूटन्स लॉ मध्ये माहित आहे की हा स्फियर, येलो कलरचा स्फियर त्या रेड कलरच्या स्फियरला आपल्याला ओढण्याचं काम करणार आहे. सिमिलरली ॲट द सेम टाइम रेड कलरचा स्फियर येलो कलरच्या स्फियरला आपल्याला ओढण्याचं काम करणार आहे. करेक्ट. आणि ह्यांच्यामध्ये जो काय फोर्स असणार आहे, दॅट फोर्स इज इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. मीन्स हा येलो स्फियर ह्या रेड स्फियरला जितक्या फोर्सने आपल्याला ओढतोय तितक्याच फोर्सने हा रेड स्फियर येलो स्फियरला त्याच्याकडे ओढणार आहे. करेक्ट. आता यांच्यामध्ये फोर्स सेम असणार आहे. मी म्हणतोय फोर्स सेम असणार आहे, ॲक्सेलरेशन सेम असणार नाही. आणि अकॉर्डिंग टू द न्यूटन दॅट फोर्स F1 इज इक्वल्स टू F2 इक्वल्स टू gmm डिवाइड बाय r स्क्वेअर. हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे. मग आपलं टायटल काय आहे, तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ॲक्सेलरेशन आणि फोर्स यांच्यामध्ये रिलेशन तुम्हाला माहित पाहिजे. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन ॲक्सेलरेशन and फोर्स? As you know, according to the Newton's mechanics, force is defined as mass into acceleration. Correct. Force is equals to mass into acceleration. Means we have two formulas for force. According to the Newton's law of gravitation, we have F is equals to gmm divided by r square, and according to Newton's law of mechanics or Newton's second law of motion, we have F is equals to ma. Now F is equals to ma means A is equals to F upon m. Correct. Now put the value of F from the equation 1. Now F is equals to gmm divided by r square divided by m. Mm gets cancelled and we get the formula for acceleration equals to gm divided by r square. For this I have drawn a diagram. There is a green sphere having mass capital M. There is a white sphere having mass small m. Okay, and the distance between two spheres is capital R. Now according to the formula acceleration is equals to gm divided by r square. In that formula m stands for mass of that planet. Here we take as earth, and r stands for distance. Here we take as a radius. Now acceleration A is equals to g because that acceleration is because of gravitational acceleration. Hence we define as acceleration due to gravity. Hence A is equals to g and g is equals to, we get the formula gm divided by r square. Now on which parameters the small g depends? आता ह्या स्मॉल जी कुणाकुणावर डिपेंड आहे हे आपण फाइंड आउट करत असताना हा कॅपिटल जी वर डिपेंड असणार आहे का? नाही, कारण की कॅपिटल जी कोण आहे, इट इज द युनिव्हर्सल कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे याची व्हॅल्यू युनिव्हर्सली काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मग हा स्मॉल जी कुणावर डिपेंड आहे, इट डिपेंड्स ऑन कॅपिटल एम, अँड कॅपिटल एम इज मास ऑफ प्लॅनेट, अँड इट डिपेंड्स ऑन आर मीन्स रेडियस ऑफ प्लॅनेट. हिअर व्हॅल्यू ऑफ जी डिपेंड्स ऑन, हा महत्वाचा पॉइंट आहे. द व्हॅल्यू ऑफ जी, कोणत्याही प्लॅनेटची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे ती कशावर डिपेंड असते, तर डिपेंड्स ऑन मास ऑफ दॅट प्लॅनेट अँड इट डिपेंड्स ऑन रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट. ओके, मग ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी फक्त ह्या दोन गोष्टीवर डिपेंड असते. ह्या मास सोबत तुम्हाला डेन्सिटी पण येणार आहे. ओके, मास जिथे जिथं आहे तिथे तिथं डेन्सिटी असते. नाउ acceleration due to gravity of any planets depends on mass of planet and radius of that planets. And important thing is that the acceleration due to gravity is independent of mass of object which is on that planet. त्या प्लॅनेटवर कोणता ऑब्जेक्ट आहे ह्याच्यानुसार त्याची acceleration व्हॅल्यू चेंज होणार नाहीये. इट इज इंडिपेंडंट ऑफ मीडिया, म्हणजे त्या प्लॅनेटवर काय मीडियम आहे याच्यावर ती डिपेंड असणार नाहीये. आता जसं की आपण म्हटलं की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ह्याची व्हॅल्यू अर्थसाठी आपण किती घेतो, 9.8 घेतो. ही व्हॅल्यू कशी असते, फिक्स असते. मग गॅलिलिओने ह्याच्यावर एक एक्सपेरिमेंट केला होता आणि तो एक्सपेरिमेंट जो आहे त्याच्यामध्ये त्याने काय घेतलं होतं, एक
मेटल स्पिअर घेतला होता आणि एक छोटंसं पक्षाचं पीस घेतलं होतं, दॅट इज फिदर, आणि हे ॲट अ सर्टन हाईट वरून त्याने सोडलं. तर त्याला काय ऑब्झर्व झालं, जे हेवी ऑब्जेक्ट आहे ते पहिल्यांदा अर्थवर जातो आणि लाईटर ऑब्जेक्ट थोड्या वेळानं जातो. मग हे असं का झालं, हेवियर ऑब्जेक्ट फास्ट गेले, लाईटर ऑब्जेक्ट स्लो गेले, त्याचं रिझन काय. मग त्यानं थिंकिंग केल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जर इन्व्हेन्शन करत पुढे गेलो त्यावेळी असं लक्षात आलं की जर त्या फिदरसाठी हा जो रेट आहे किंवा टाइम आहे, हा टाइम काय आहे, जास्त आहे. हा जास्त कशामुळे झाला, बिकॉज फिदर एक्सपिरियन्सेस एअर रेजिस्टन्स. कारण तो एक्सपेरिमेंट जो केलाय तो आपण कुठे केला आहे, मीडियम मध्ये केला आहे की जिथं एअर मीडियम प्रेझेंट आहे. ओके, मग एअर मीडियम प्रेझेंट असेल तर बिकॉज ऑफ दॅट एअर फ्रिक्शन ड्यू टू एअर और अपोजिंग फोर्स, ह्याला पण तुम्ही काय पण म्हणू शकता. फ्रिक्शन म्हणजे काय, अपोजिट टू मोशन, आणि ह्याच्यामुळे ते फिदर काय झालं, थोडा वेळ घेतं खाली येण्यासाठी. पण तो बॉल मेटल स्पिअर पहिल्यांदा पडला. लक्षात आलं. मग हाच एक्सपेरिमेंट समजा आपण व्हॅक्यूम रूम मध्ये केला. हाच एक्सपेरिमेंट जर आपण व्हॅक्यूम रूम मध्ये केला तर आपलं काय ऑब्झर्व होईल, तर आपलं काय ऑब्झर्व होतं बघा. जर आपण व्हॅक्यूम मध्ये हा एक्सपेरिमेंट केला तर तो एक्सपेरिमेंट मध्ये फिदर आणि बॉल ऍट द सेम टाइम अर्थला टच करतात. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की अर्थ जी आहे ती अर्थ आपल्याला प्रत्येक ऑब्जेक्टला आपल्याकडे इक्वल ऍक्सेलरेशनने अट्रॅक्ट करत असते, इक्वल ऍक्सेलरेशनने आपल्याकडे ओढत असते. मग तो ऑब्जेक्ट हेवियर असू देत किंवा लाईटर असू देत, जर त्या प्लॅनेटवर किंवा जर आपण तिथे व्हॅक्यूम मेंटेन केली तर कोणताही ऑब्जेक्ट असू देत, तो हेवी असू देत किंवा लाईटर असू देत, ऍट द सेम टाइम तो अर्थला टच करेल. पण प्रॅक्टिकली इथं आपल्याकडे एअर मीडियम असतं आणि त्या एअर मीडियमचा रेजिस्टन्स म्हणजेच अपोजिट फ्रिक्शन फोर्स असल्यामुळे त्या लाईटर ऑब्जेक्टला वेळ लागतो. अदरवाईज जर आपण हा एक्सपेरिमेंट व्हॅक्यूम मध्ये केला तर आपल्याला क्लिअर आहे की अर्थ जी आहे ती प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे इक्वल ऍक्सेलरेशनने ओढत असते. ओके, आणि त्या ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आपण आपल्या प्लॅनेटसाठी किती घेतो, 9.8 घेतो. प्लॅनेट चेंज झालं की ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके, लक्षात आलं बाळांनो. थँक्यू.